रात्र नेहमीसारखीच होती, पण या रात्रीच्या अंधारात जे घडलं त्याने एक नाही तर 3 निष्पाप जीव कायमचे हरवले. ही आहे रजनीता, एक शिक्षिका, आई आणि खुनी. होय, तेलंगणाच्या संगारेड्डी जिल्ह्यातील अमीनपूर भागात घडलेली ही घटना केवळ एक खून नाही तर एका आईच्या अंधप्रेमाची, विकृत विचारसरणीची आणि समाजाला हादरवणाऱ्या गुन्हेगारी मानसिकतेची कथा आहे. तारीख होती 27 मार्च 2025. रजिता तिच्या घरात होती. तिचा पती चेन्नैया, एक पाणी टँकर चालवणारा, कामावर जायला निघालेला. घरात 3 मुले, साईकृष्णा वय 12, मधुप्रिया वय 10 आणि छोटा गौतम ज्याचं वय 8 होतं. आईच्या प्रेमासाठी असलेली ही निष्पाप लेकरं शांत होती, पण रजिताच्या डोक्यात काही वेगळं चालू होतं. कारण त्याच दिवशी संध्याकाळी 6 वाजता तिने तिच्या जुन्या प्रियकराशी सुरुशिवास कुमारशी फोनवर बोलून सगळं ठरवलं होतं. शिवा तिचा शाळेतील वर्गमित्र. एका शाळा पुनर्मिलन कार्यक्रमामुळे दोघांचे संबंध पुन्हा जुळले. सुरुवातीला मैत्री, मग आकर्षण आणि नंतर प्रेमसंबंध. पण शिवा म्हणाला होता, लग्न फक्त तेव्हाच करीन जेव्हा तू एकटी असशील, ना नवरा ना मुले. आणि याच वाक्यावर रजिताने घेतला एक भयंकर निर्णय, मुलं हटवायचीच. रात्री 10 वाजले. चेन्नैया बाहेर पडतो आणि मग सुरू होते नरामदेची हद्द ओलांडणारी आई रजिताची क्रूर योजना. त्याआधी साईकृष्णाच्या तोंडावर टॉवेल दाबते. तो धडपडतो, श्वास गुदमरतो आणि काही क्षणात शांत होतो. मग मधुप्रिया, मग छोटा गौतम. 3 जीव एका आईने संपवले. पण कहाणी ते संपत नाही. खुनानंतर ती बनवते एक नाटक. अन्नातून विषवता झाल्यासारखं घरात सर्व मुलांचे शरीर एकाच ठिकाणी ठेवते, जणू ते बेशुद्ध आहेत. स्वतःही वेदनेचे अभिनय. जेव्हा चेन्नैया परतो तेव्हा ती म्हणते, दही भात खाल्ल्यानंतर पोट दुखते. चेन्नैयाला काही समजत नाही. तो शेजाऱ्यांच्या मदतीने तिला रुग्णालयात नेतो. पण हॉस्पिटलमधले डॉक्टर त्याला सांगतात की तिची सर्व मुले आधीच मेलेली आहेत. त्यानंतर डॉक्टर त्या 3 मुलांचे पोस्टमॉर्टम करतात. पण त्या पोस्टमॉर्टममधून कोणतेही अशी पुरावे मिळत नाही ज्याने त्यांचा मृत्यू हा अन्नातील विषबाधेमुळे झाला आहे असे आढळून येते. त्यामुळे पोलिसांना संशय येतो. संगारेड्डीचे DSP परितोष पंकज तपास सुरू करतात. विचारपूस सुरू होते, चौकशी सुरू होतात. शेवटी रजिता तुटून पडते. ती सगळे कबूल करते. एक आई जी झोपताना मुलांच्या अंगावर चादर घालते, तीच आई त्यांचा जीव घेत होती. एका प्रेमसंबंधाने इतका अंधार पसरू शकतो. ती मुले जे अजून शाळेच्या वहीत रंग भरत होती, त्यांचा मृत्यू काय असतो हे समजायचं वही नसतं. आता रजिताने शिवाय या दोघांना आयुष्य आता तुरुंगात संपत. पण ती जी एक शोकांतिका निर्माण करून गेली आहे ती काळजाला चिरणारी आहे. या प्रकरणातून अनेक प्रश्न उभे राहतात. आईची जबाबदारी अशी असते का? एका महिलेच्या आयुष्यातील असंतोष इतका घातक ठरू शकतो का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या समाजात नातेबंध इतके कोलमडत चालले आहेत का? रजिताला तिचं प्रेम मिळालं का? नाही. शिवालाही तुरुंगात जावं लागलं. मुलं, त्यांचं तर काहीच नव्हतं. त्यांनी काही केलं सुद्धा नव्हतं. म्हणूनच अशा घटना ऐकून सर्वांनी सजग व्हायला हवं. कोणताही निर्णय घेण्याआधी एक क्षण विचार करायला हवा. कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त होणार नाही ना, याचा सुद्धा विचार करायला हवा. क्राईम टॉक्स मराठीची ही घटना इथे संपते, पण विचार सुरू होतात. आपण समाज म्हणून कोणत्या दिशेने जातोय? सबस्क्राईब करा, शेअर करा आणि अशीच खरी गुन्हेगारी सत्यकथा ऐकण्यासाठी क्राईम टॉक्स मराठीवर भेट द्या. धन्यवाद.